सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलोय। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघालेली आहे। 394 प्लस जागांसाठी ही सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आहे। आणि मी तुम्हाला याच्या अगोदरपासून वारंवार या ठिकाणी सांगत आलो होतो की येणाऱ्या दिवसामध्ये पण सुरक्षा रक्षक मंडळची भरती बाकीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि लवकरच तुम्हाला या महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे। मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं की जुलै महिन्यापासून कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे म्हणून। असं मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आणि आपला जो अंदाज आज या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 100% खरा लागला आहे। सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघालेली आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यासाठी निघाले याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, भरती निघायच्या अगोदर मी तुम्हाला कोण सांगतो जेणेकरून तुमची तयारी झाली पाहिजे, तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालं पाहिजे, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही ग्राउंड नाही, कोणताही मुलाखत नाही। ग्राउंडच्या बेसवर आपलं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कोणत्याही पेपरने, कोणत्याही मुलाखतनी ग्राउंडच्या बेसवर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर 22,000 रुपये महिना आपल्याला सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये भेटणार आहे आणि खाकी वर्दी सुद्धा आपल्याला भेटणार आहे। आणि आपलं जर सिलेक्शन झालं सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये ड्युटी करावं लागणार आहे। जे काही सरकारी कार्यालय, जे काही निमशासकीय कार्यालय, धरण आहे, बांध आहे, त्याचबरोबर डॅम आहे, त्याचबरोबर सरकारी दवाखाने आहे, त्याचबरोबर महानगरपालिका आहे, पाटबंधारे विभाग झाला, जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, अशा ठिकाणी नोकरी करावं लागणार आहे। मेन म्हणजे खाकी वर्दी भेटणार आहे आणि महाराष्ट्र पोलीस भरतीसारखीच ते खाकी वर्दी आहेत आणि रुबाब आणखीन त्या ठिकाणी वाढतोय, लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे कारण की पेपर नियमामध्ये। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे कोणकोणत्या जिल्ह्यासाठी निघाले ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जाहिरात दाखवणार आहे आणि त्याचबरोबर सुरक्षा रक्षक मंडळची बाकीच्या जिल्ह्यांची कधी निघणार आहे त्याबद्दल पण बोलणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोण निवड आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण पात्रता वगैरे सर्व माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता जे लागते 12वी पास लागते, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार। आणि सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जे वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल, मागासवर्गीय असाल तर 18 ते 40 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीची जाहिरात आली आहे, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जाहीर सूचना, चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांचा चंद्रपूर व गडचिरोली समुच्चक पूल तयार करण्यासाठी जाहिरात। चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात मंडळाच्या कार्यक्षेत्रातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता नोंदित मुख्य मालक नियोक्त्यांना कारखाने, आस्थापना, शासकीय निमशासकीय मंडळे, महामंडळे, कार्यालय इत्यादी मागणीनुसार सुरक्षा रक्षक पुरवण्याकरिता 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल तयार करायचा। म्हणजे आता तुम्ही म्हणसान की बाबा 396 सुरक्षा रक्षकांचा समुच्चक पूल म्हणजे काय, तर बा त्यांचं काय म्हणणं आहे की 396 सुरक्षा रक्षकांची जागा या ठिकाणी भरायची आहे, 396 सुरक्षा रक्षकांची भरती करायची आहे असं त्या ठिकाणी आहे। त्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करणे आहे, जाहिरात प्रसिद्ध केली आहे। सदर समुच्चक पूल तयार करण्यासाठी शासन निर्णय, त्याचबरोबर खाली बघा त्यांनी वेबसाईट दिली आहे की ही जी जाहिरात आहे www.sgbregistration.in या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी सादर संकेतस्थळावर दिनांक 7 जुलै 2026 ते 6 ऑगस्ट 2026 चे कार्यालयीन वेळ सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत अर्ज करावे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरक्षा रक्षक मंडळची जी भरती चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यासाठी निघाली आहे आणि फॉर्म भरणे 7 जुलैपासून फॉर्म भरणे चालू होत आहे, 7 जुलै 2026 ते 6 ऑगस्ट 2026 पर्यंत। चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी निघून आलेली आहे कारण की मेन म्हणजे या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, पगार 22,000 रुपये, खाकी वर्दी भेटणार आहे, खाकीचा रुबाबच वेगळा राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघाली आणि आपला जो अंदाज हा 100% लागलेला आहे। मी भरती निघायच्या अगोदर तुम्हाला सांगत असतो की भरत्या येणार आहे म्हणून आणि आपला जो अंदाज लागते आणि म्हणजे जे माहिती
आपल्याला भेटते ते आपण सांगतो, एक लक्षात ठेवा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन तुमच्या फायद्यासाठी सांगतो. अगोदरपासून मी तुम्हाला सांगितलं की भरती निघणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल तर त्यांचं तर चांगली तयारी झाली असेल आणि त्यांचं सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. तर सांगतो तुमच्यासाठीच, जेणेकरून जे विद्यार्थी मिळवणं आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, तुमच्यासाठी सांगतो, माझ्यासाठी नाही सांगत, ठीक आहे. तर आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये निवड प्रक्रियेचा जर पाहिलं, यामध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, ग्राउंडच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यांची कधी सुरक्षा रक्षक मंडळची भरती निघणार आहे ते पण पुढे तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण आपल्याला पाहायचाच आहे. आता सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जे विद्यार्थी मिळवणं, उंची पुरुष उमेदवारांना 165 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर लागते. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि त्याचबरोबर पुरुष उमेदवारांचं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरता असला पाहिजे. 50 किलोच्या खाली जर असेल तर फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. त्यामुळे 1 किलो जरी वजन कमी असलं तर केळं खाऊन तरी वजन वाढा, पण 1 किलो म्हणजे 50 किलोच्या वरता राहू द्या, ठीक आहे, जेणेकरून आपण अपात्र नाही होणार, नाही तर डायरेक्ट अपात्र होणार आहे. पॉईंटनं जरी कमी असेल तर डायरेक्ट अपात्र होते. 50च्या वरतं वजन ठेवा. आणि महिला उमेदवारांनी सुद्धा 45 किलोच्या वरतं वजन ठेवा. 45 किलोच्या जर खाली असेल तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे, ठीक आहे. तर यामध्ये आपण ग्राउंडचा जर आपण विचार केला, सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये ग्राउंड किती आहे, तर पहा या ठिकाणी पुरुष उमेदवारांना, पहिले महिला उमेदवारांचा ग्राउंड सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा. महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग आहे, 40 मार्कासाठी गोळा फेक आहे, 30 मार्कासाठी 100 मीटर आहे, 30 मार्कासाठी अशा प्रकारे 100 मार्काचं ग्राउंड आहे. 800 मीटर रनिंग महिला उमेदवार 2 मिनिट 50 सेकंड के त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 32 मार्क. आणि 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. आणि 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. आणि 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. आणि 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 16 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले तर 10 मार्क. अशा प्रकारे मार्क आहे. त्यानंतर 100 मीटर बा महिला उमेदवारांसाठी 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे. जसं कमी येणार आहे 100 मीटर तशी कमी मार्क भेटणार आहे. गोळा फेक आहे महिला उमेदवारांना 6 मीटर किंवा त्यापेक्षा फेकला 30 मार्क भेटणार आहे. जसं कमी फेकताना तसे कमी मार्क्स भेटणार आहे, ठीक आहे. पुरुष उमेदवारांचा ग्राउंड सांगून देतो. 1600 मीटर रनिंग आहे, 40 मार्कासाठी. गोळा फेक आहे 30 मार्कासाठी. 100 मीटर आहे 30 मार्कासाठी. तर पुरुष उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे. तुम्ही जर 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 32 मार्क. 5 मिनिट 10 सेकंड 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 36 मार्क. 5 मिनिट 50 सेकंड ते 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. आणि 6 मिनिट 10 सेकंड ते 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 6 मिनिट 30 सेकंड ते 6 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. 6 मिनिट 50 सेकंड ते 7 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 16 मार्क. 7 मिनिट 10 सेकंड ते 7 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 10 मार्क. त्याचबरोबर 100 मीटर आहे पुरुष उमेदवारांसाठी. तुम्ही 100 मीटर 11.50 मीटर किंवा त्यापेक्षा कमी आले 30 मार्क भेटणार आहे. जसजसा टाईम वाढणार आहे तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे. गोळा फेक बघा 8.5 मीटरपेक्षा जर जास्त फेकला 30 मार्क भेटणार आहे. जसजसा कमी फेकसान तसतसे कमी मार्क्स भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला बोनस मार्क्स भेटणार आहे. तुमचं NCC झालं, बी ए सर्टिफिकेट असेल 2 मार्क बोनस भेटणार आहे. NCC बी सर्टिफिकेट आहे 4 मार्क बोनस. NCC सी सर्टिफिकेट असेल तर 6 मार्क बोनस. आणि तुम्ही MSCIT केलं असेल तर 4 मार्क बोनस भेटणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 10 मार्क बोनस भेटणार आहे. तुमचं NCC सी सर्टिफिकेट असेल, MSCIT असेल तर तुम्हाला 10 मार्क फुकटात भेटून जाणार आहे. जास्त चान्सेस वाढणारे सिलेक्शन व्हायचे. आता बाकीच्या जिल्ह्यांची सुरक्षा रक्षक मंडळ भरती कधी निघणार आहे, तर 1-2 महिन्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर आपला जो अंदाज हा खरा लागते. आता जे विद्यार्थी मिळवणं जाहिरात आलेली आहे, मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं तर भरती निघणार आहे. तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओला अपडेट देत राहणार. आजच्या दिवशी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.